कोकणातली दशावतार ही लोककला लोकांपर्यंत कल्याणमध्ये येऊन ते लोकांसमोर आणत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया त्यांचा अनुभव. तर कोकण महोत्सवात येऊन कसं वाटते तुम्हाला? इथे तुम्ही प्रयोग करत आहात. सर्वप्रथम नमस्कार. आम्ही प्रकाश पांडुरंग लब्धे, श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुनगे आणि आम्ही इथं राहतो डोंबिवलीला. आणि माझे सर्व सहकारी मित्रमंडळी, माझे कलाकार, सहकलाकार, आम्ही हे मुंबईमध्ये नोकरी धंदा करून ही कोकणची कला आम्ही जोपासतो आहे. आम्ही पूर्ण कोकण, मुंबई, महाराष्ट्र, मुंबईच्या बाहेरसुद्धा आम्ही नाटकं करतो. पण ह्या कोकण महोत्सवाचं कल्याणच्या एक विशेष आकर्षक असतं आणि ही संधी आम्हाला इथे पहिलीच मिळाली आहे. आणि त्या संधीचं सोनं आम्ही श्री स्वामी समर्थ नाटक करून करणारच आहोत आणि लोकांची मनं जिंकणार, याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. आणि दशावतार या नाट्यात किती जण असतात आणि नेमकी दशावतार हे काय आहे हे नागरिकांना सांगाल? दशावतार म्हणजे ते पहिले 10 अवतार विष्णूचे, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कल्की आणि बौद्ध. हे डायरेक्ट 10 अवतार आहेत. आणि लोकांना सांगायचं म्हणजे ही लोककला आज कुठेतरी लोप पावत होती, पण आता तिला चांगले दिवस येत आहेत. लोक चांगले आवडीने दशावतार पाहत आहेत. आणि खरोखर आता नुकताच दशावतार पिक्चर प्रदर्शित झाला, त्यामुळे आपल्या विदर्भात त्या साईडलासुद्धा दशावतार आमचे ठेवले गेले त्या दशावतार पिक्चरमुळे. आणि खरोखर चांगले दिवस. फक्त काय लोकाश्रय मिळालेला आहे, राज्याश्रय अजून मिळाला नाही जसा पाहिजे तसा. पण बाकी आमची पोचपावती म्हणजे तुमच्यासारखे मायबाप, प्रेक्षक, नाट्यरसिक आणि हे आयोजक असे आम्हाला जे कार्यक्रम आयोजन करून देतात आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी देतात, त्याबद्दल एक आनंद वेगळा असतो. आणि तुम्ही हे नाट्य किती वर्षांपासून करता? आता नाटक आम्ही ही जरी हे दशावतार 800 वर्षापूर्वीचा कोकणातला आहे, पण आम्ही आता जवळजवळ 20-25 वर्ष आम्ही मुंबईमध्ये गावानं 500 किलोमीटरवरून मुंबईत आलो. मुंबईत येऊन आम्ही नोकरी धंदा करून आमचा प्रपंच सगळा सांभाळून ही आमची कला आम्ही जोपासतो. 20-25 वर्षाच्या वर झालेले आहेत. आणि नागरिकांना काय सांगू इच्छित आहात कल्याणच्या? नागरिकांना एकच सांगेन की दशावतार हा एवढा सोपा नाही किंवा त्याला लिखाण नाही, त्याला हे आपला रंगकाम करणारा कोणी नाही. आता श्रीपाठ आमचा हा बबलू गुरव म्हणजे सिद्धेश गुरव पुरुष याच्यात श्रीपाठ करतो. आणि हा आमचा मित्र गणेश राणे, अजूनही बरेचसे कलाकार आहेत, पण आम्ही तिघे राहतो इथे उभे आहोत. आणि सर्व आमची टीम. खरोखरच लोकांनी दशावतार अवश्य पाहावं. आणि दशावतार कुठे सार्वजनिक कार्यक्रम असतील, ज्या मुलांना आजच्या नवी पिढीला दशावतार माहीत नाही, काय लोक गावी जात नाही, आणि मग असे आयोजक हे मुंबईमध्ये सादर करतात. आणि इथल्या मुलांना मुंबईत घर बसल्या हा दशावतार पाहायला मिळतो. हे अशा आयोजकांचे आम्ही खास आभार मानतो. आणि तुमच्यासारखे चॅनलवाल्यांचे सुद्धा लाख आभार मानतो. आणि काही आव्हाने असतात का अशी पात्र करताना? आव्हान असतात ना. का दशावतार हे असं आहे की कुठचाही कॅरेक्टर कधी बदलेल. किंवा एखाद्या गावात गेलो किंवा एका कार्यक्रमाला गेलो तर त्यांनी सांगितलं बाबा हे नाटक नको आहे, आम्हाला दुसरं नाटक द्या. तर ऑन दी स्पॉट दशावताराचं चेंज करण्याची, बदली करण्याची कुवत किंवा ताकद दशावतारात आहे. आणि तसे घडतात. आज मी समजा दरोडेखोर केला आहे तर उद्या मी दुसरा काहीतरी करेन. किंवा हे आता हिने श्रीपाठ केला तर उद्या तो पोरगी करील. आज गरीब स्त्री केली आहे किंवा आज तो दामोपंतांचा एक सेवक केला आहे. तसे प्रत्येक कॅरेक्टर बदलत असणे ऑन दी स्पॉट असा फिक्स कुठचाच कलाकार नसतो. आणि तुम्हाला रेडी होण्यासाठी किती टाईम लागतो साधारण? कमीत कमी आम्ही शेविंगपासून सर्व मेकअप करेपर्यंत 1.5 तास कंपल्सरी आम्हाला एका पार्टाला लागतो. आणि आम्ही आमच्या आरशात बघून मेकअप करतो, त्याच्यामुळे 1.5 तास आम्हाला लागतो. कोकण महोत्सवात तुम्ही हा प्रयोग करत आहात, कसं वाटत आहे तुम्हाला? खरोखरच प्रथमतः नमस्कार. मी सिद्धेश गुरव उर्फ दशावतारमध्ये मला सगळेजण बबलू गुरव म्हणून ओळखतात. खरोखरच या कल्याणच्या कोकण महोत्सवात येऊन खूप बरं वाटलं, कारण कल्याणच्या महोत्सवात आम्ही प्रथमच हे नाट्य सादरीकरण करतो. अगदी खरोखरच मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार. खरोखरच छान वाटतं आहे. आणि तुमच्या पात्राबद्दल थोडंसं सांगा काय आहे? मी आज श्री स्वामी समर्थ या नाटकामधील तारेची भूमिका करते. एक गरीब स्त्री आहे ती. एक तिचा नवरा उद्धव म्हणून आहे आणि त्यांचं छोटंसं कुटुंब आहे. आणि त्या छोट्याशा कुटुंबासाठी ती स्त्री एकसारखी झटत आहे, कारण त्यांची एवढी परिस्थिती आहे की 18 विश्व दारिद्र्य त्यांच्याकडे नांदतं आहे. म्हणजे त्यांना एक वेळची चूलसुद्धा पेटत नाही, अशा परिस्थितीत त्यांचं कुटुंब जगतं आहे. त्या कुटुंबासाठी काही ना काही धडपड करून, म्हणजे त्यांचा व्यवसाय कोणता तर लाकूड तोडणे, आणि ती लाकडं तोडून बाजारात विकायला देणे, आणि त्याच्यातून जो काही उदरनिर्वाह होईल त्याच्यातून जेवण वगैरे किंवा जे काय असेल ते खर्च वगैरे करायचं, असं आमचा उदरनिर्वाह. त्याबद्दल आज मी हे सॉन्ग करणार आहे. आणि तुम्हाला काय आव्हानं येतात
एक स्त्रीचं पात्र करताना? एक स्त्री पात्र करताना बरीच आव्हानं असतात, कारण जसं की आता ओरिजिनल स्त्री बघायला गेली का त्यांचे चालणं बोलणं वगैरे वागणं वगैरे सगळं अलग असतं आणि पुरुष हा दशावतारमध्ये स्त्री भूमिका सादर करतो. म्हणजे परंपराच आहे जी महाविष्णूंनी घेतलेली ती मोहिनीचं रूप आहे आणि त्या मोहिनीच्या रूपापासून दशावतारमध्ये स्त्री पात्र भूमिका ही पुरुषच पाठ करतो, स्त्री करत नाही. त्यामुळे मला आव्हानं खूप असतात की प्रत्येक गोष्ट आता ही बांगडे वगैरे म्हणा, नाकातलं कानातलं वगैरे सगळं पाहावं लागतं. म्हणजे जशी हुबेहूब स्त्री आहे ना तशी हुबेहूब प्रत्येक व्यक्तिरेखा साकारावी लागते आम्हाला. तर तुम्ही दशावतारमध्ये स्वामींचं पात्र करत आहात, तर काय सांगाल त्याबद्दल? स्वामी हा एक विचार आहे. ही भूमिका मी करतोय त्यातून मी लोकांना काहीतरी प्रबोधन करण्याचा उद्देश आहे. लोकांनी त्यातून चांगले विचार घ्यायचे. भक्ती म्हणजे काय, भक्ती कोणत्या पद्धतीने केल्यानंतर ती लोकांपर्यंत पोचते, हा जो विचार आहे हा विचार या स्वामी या नाटकातनं आम्ही लोकांपर्यंत देतो. कारण आज ही काळाची गरज आहे. कारण लोकांना नुसता पैसा किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची जी त्यांची स्वार्थी भावना असते ती भावना न ठेवता धन हे पाहिजेच, पण त्याबरोबर परमार्थही पाहिजे. आणि परमार्थ हा संसार करूनच परमार्थ साधायचा असतो. असं नाही की देवासमोर तुम्ही बसा आणि परमेश्वराचं नामस्मरण करा. तुमच्या कामातसुद्धा परमेश्वर आहे आणि कामातील परमेश्वर कामाशी प्रामाणिक राहिल्यानंतर तो परमेश्वर आपल्याला प्राप्त होतो. असं नाही आहे की तुम्ही देवालयातच बसलात, देवळात गेलात, आज तुम्ही 2 स्तोत्र म्हटलात का, संध्याकाळी स्तोत्र म्हटलात का, असं काहीच नाही आहे. मन हे तुमचं स्वच्छ असावं लागतं. केलेलं काम, आईवडिलांची सेवा, भावा बहिणीबद्दलचं प्रेम, आपल्या कुटुंबाबद्दलचं प्रेम, कुटुंबाबद्दलचं प्रेम हाच स्वामी. आणि हे पात्र करताना तुम्हाला काही आव्हाने येतात का? आव्हान म्हणजे हेच आहे की लोकांना स्वामी सादर करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. स्वामींचा विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पडद्यामागची मेहनत फार असते. विचार असतात, लोकांचे मोठमोठी कीर्तनं ऐकावी लागतात, त्याच्यानंतर मोठमोठ्या लोकांचे विचार ऐकावे लागतात आणि ते विचार लोकांपर्यंत मी कसे मांडू शकतो ही मात्र आव्हान आहे. आणि ते लोकांना आपले विचार पटतील का, लोकांना ते जुळून घेता येतील का आणि स्वामी लोकांच्या हृदयात कसा पोचेल हे मात्र माझ्यासाठी आहे. धन्यवाद. तर तुम्ही देखील कोकण महोत्सवाला नक्की भेट द्या, कारण इथे खूप वेगळ्या वेगळ्या लोककला नागरिकांसमोर आणल्या जात आहेत. कॅमेरा पर्सन नैना सरदारसह मी ऋतुजा आरतवाड, जिल्हा वार्ता.